सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे हे शेतीप्रधान गाव ओळखलं जातं आणि या गावात बारमाही शेती होते। भात, शेंगदाणा, कडधान्य ही प्रमुख पिके येथील घेतली जातात। पण मागील काही वर्षात या गावातील नाणेभाट या वाडीमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कमी पडू लागले आहे। त्यामुळे आता शेतीसाठी पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलाय। मात्र शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झालंय। त्यामुळे मे महिन्यातील शेतीसाठी होणारी पाणी टंचाई दूर झाली आहे। सर्वांच्या विहिरीला तेवढं पाणी नाही, तरी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विचार केला की आम्ही जर नदीचं पाणी जर घरापर्यंत आणलं तर सर्व शेतकरी एकत्र येऊन एका मताने एकत्र येऊन शेती करतील। मळ्यामध्ये जी भातं करतात ती आम्ही करू शकतो। याच्यासाठी आम्ही नवीन हे करून आमच्या शेतामध्ये तशी पिकं भेटावी म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्न केला। भगीरथन संस्थेने आम्हाला मदत केली मोटरीसाठी। लोकांनी लोकवर्गणी केली, साधारण 40,000ची त्यांनी पाईपलाईन आणली आणि आता त्यांना पुढे प्रश्न यायला लागले की आता पुढे पंपाचे पैसे कुठून आणायचे। डॉक्टर देवधरांशी माझे फार जुने संबंध होते। आम्ही विभागात काम करताना डॉक्टरांबरोबरच काम केलेलं आहे। सेकंड इन्स्टंटला डॉक्टरांनी मान्यता दिली। कुठं आहे बांबर्डे, ते तुम्ही काम करताय? हो, देऊया म्हणाले आणि 35,000 रुपये त्यांनी मान्य केले। आम्ही पंप आणला, आता पंप जोडलाय, पाईपलाईन झाली, 10 मिनिटाचं जलपूजन पण करतोय। आणि निश्चित मला वाटतं की आमची इथली लोक जे आहेत ती ऍक्टिव्ह आहेत, काम करणारी आहेत। थोडी त्यांना पाण्याची विवंचना होती, आपण दूर केली। निश्चितपणे मला वाटतं ह्या सगळ्या क्षेत्र जे आहेत, 12 एकर क्षेत्र जे आहे ते आपण पुढच्या वर्षीपासून सिंचनाखाली आणू, नवीन पिकं ते घेऊ। मला असं वाटतं शेतकरी जेव्हा 40-50 हजार रुपये खर्च करतात तेव्हा भगीरथची जबाबदारी आहे की पंप देणं, आणि तो पंप आम्ही दिला। आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला बाकी काहीच देऊ नका, शेतकऱ्याला फक्त पाणी उपलब्ध करून द्या। आणि पाणी दिलं तर शेतकरी सरकारकडे, स्वयंसेवी संस्थेकडे काहीच मागणार नाही। त्याच्यामुळे पाणी जर उपलब्ध करून दिलं आणि 10-15 एकर जर जमीन ओलिताखाली आली तर गाईगुरांना चारा मिळेल, लोकांना कडधान्य मिळतील, भाजीपाला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।